तर रामराम मंडळींनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. सो आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण SBI लाईफबद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत, जी की SBIची एक मित्रांनो इन्शुरन्स कंपनी आहे, लाईफ इन्शुरन्स कंपनी आहे. सो ह्या कंपनीने मित्रांनो ₹2.70 प्रति शेअरच्या हिशोबाने यांनी काय केलेलं आहे, डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे. ऑलरेडी डिव्हिडंड मित्रांनो काही दिवसांअगोदर म्हणजे साधारणतः एक 22 फेब्रुवारीच्या दरम्यान मित्रांनो हा डिव्हिडंड डिक्लेअर झालेला आहे. आणि ह्याची जी काही एक्स डेट आहे ती काय आहे, 6 मार्च. ओके, म्हणजे 6 मार्चच्या अगोदर जर तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये स्टॉक्स असतील तर तुम्हाला ह्या डिव्हिडंडचा लाभ ह्या ठिकाणी मिळू शकतो. अर्थातच डिव्हिडंड काही फारसा मोठा नाही आहे, पण तुम्हाला एक अनाउन्समेंट ही माहीत असावी ह्याकरिता हा व्हिडिओ मी बनवतोय. सो पुढे जाण्याआधी चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत जाईल आणि आपल्या मराठी बांधवांना असेच डेली कॉन्टेंट शेअर मार्केटविषयी मिळत राहतील. सो चला आता आपण जास्त वेळ नाही दौडत, सरळ व्हिडिओची सुरुवात करूया. सो सर्वप्रथम मित्रांनो बघा, SBI लाईफ ही जी काही कंपनी आहे ती एक इन्शुरन्स कंपनी आहे, लाईफ इन्शुरन्स कंपनी आहे. आणि ऑब्वियसली SBI मित्रांनो हा एक मोठा ब्रँड आहे, हे तर तुम्हाला माहीतच आहे. आणि इन्शुरन्सचा मित्रांनो जो सेक्टर असतो त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ह्या कंपन्या मित्रांनो जनरली प्रॉफिटेबल असतात. त्याचं कारण काय आहे की कोणत्याही हेवी इन्व्हेस्टमेंट्स ह्याच्यामध्ये करावी लागत नाही मित्रांनो अशा कंपन्यांना. ओके, आणि जे काही मित्रांनो ह्यांचे असेट्स असतात किंवा जे काही इन्फ्रास्ट्रक्चर असतं ते जास्त कॉस्टली नसतं, त्याच्यामध्ये जास्त मेंटेनन्स नसतो. त्याच्यामुळे ह्या कंपन्यांचे जे मॉडेल्स असतात ते असेट लाईट मॉडेल्स असतात. ओके, त्याच्यावर जास्त खर्च त्यांना करावा लागत नाही. ओके, सो त्यामुळे मित्रांनो काय होतं की अशा कंपन्या लाँग टर्ममध्ये चांगला परफॉर्म करतात. ओके, आणि त्यात SBIचं नाव आहे म्हटल्यावर तर मित्रांनो कस्टमर्सचा खूप जास्त ट्रस्ट असतो ह्या सरकारी बँकेवरती. त्याच्यामुळे लोक काय करतात, ह्या इन्शुरन्स कंपनीमध्ये सुद्धा काय करतात मित्रांनो, लोक इन्व्हेस्ट करतात किंवा ह्या पॉलिसीजमध्ये इन्व्हेस्ट करतात. ओके, सो हे दोन मोठे ॲडव्हान्टेजेस ह्या कंपनीला आहेत. आता ₹2084.90 म्हणजे तुम्ही पकडून चला की ₹2085 करंट प्राईस आहे. ओके, आणि लाँग टर्मचा परफॉर्मन्स तुम्ही बघू शकता. SBIची ब्रँड व्हॅल्यू आणि इन्शुरन्स सेक्टरचं असेट लाईट मॉडेल या दोन गोष्टींमुळे कंटिन्युअस अपट्रेंडमध्ये ही कंपनी मित्रांनो आहे. अर्थातच काही वेळेला तुम्ही बघितलं तर एक चांगला 20-30% म्हणा किंवा एक साधारणतः 10-15-20% फॉल ह्याच्यामध्ये येताना आपल्याला दिसलेला आहे. ओके, पण त्याच्यानंतर अगेन ह्या कंपनीने काय केलेलं मित्रांनो, बाउन्स बॅक केलेला आहे. सो असे स्टॉक्स जे असतात मित्रांनो, तुम्ही एका चांगल्या करेक्शनमध्ये खरेदी करून एक स्विंग ट्रेडिंगच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता, एक चांगले पैसे ह्याच्यामध्ये कमवू शकता. ओके, आता मित्रांनो आपण बघूया की ह्या कंपनीचे फंडामेंटल्स कसे आहेत. सो मित्रांनो बघा, फंडामेंटल्स ह्या कंपनीचे अत्यंत उत्तम आहेत. मी तुमच्यासमोर आता ह्याचे फंडामेंटल्स ओपन करून ठेवलेले आहेत. तुम्ही बघू शकता की कंपनीचे जे मार्केट कॅपिटलायझेशन आहे ते अराउंड मित्रांनो 2 लाख करोडच्या आसपास आहे. म्हणजे एक लार्ज कॅप कंपनी आहे. फक्त व्हॅल्युएशनचा जर मित्रांनो आपण ह्या ठिकाणी विचार केला तर 84चा PE आहे, जो खूप जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे. पण अगेन मित्रांनो, ज्यावेळेला स्टॉकमध्ये एक ड्रॉप येईल ना, त्यावेळेला तुम्ही हे स्टॉक्स काय करू शकता, बाय करू शकता. डिव्हिडंड जो आहे तो ₹2.70 डिव्हिडंड आहे मित्रांनो. सो छोट्याशा डिव्हिडंडसाठी ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं सध्याच्या लेवलवर तरी मला चांगलं वाटत नाही. पण अगेन मित्रांनो काय आहे, तर सध्या मार्केटमध्ये सुद्धा ज्या काही कंडिशन्स आहेत तरीसुद्धा हा स्टॉक काय करतो, आपले लेवल्स काय करतो, होल्ड करतो आहे. म्हणजे फंडामेंटली हा स्टॉक किती स्ट्रॉंग आहे हे तुम्हाला कळालंच असेल. पण तरीही मित्रांनो थोडासा स्लो चालतो हा स्टॉक, पण लाँग टर्ममध्ये एक चांगले रिटर्न्स तुम्हाला देऊ शकतो. त्यामुळे कधी चांगला एक 10-15% ड्रॉप आला तर तुम्ही ह्याच्यामध्ये काय करू शकता, इन्व्हेस्टमेंट करू शकता. सो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड गुड टाईम. थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू.